राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होतच चालली आहे। अशातच यवतमाळमध्ये मोठा अवैध शस्त्रसाठा याचा पर्दाफाश करण्यात आला आहे। पिस्तुली, तलवार, बुलेटप्रूफ जॅकेटसह 12 लाखांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेने 2 ठिकाणी कारवाई करत या कारवाईत 2 आरोपींना ताब्यात घेतलं आहे। जिल्ह्यात अवैध शस्त्रसाठ्याच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 2 ठिकाणी छापे टाकून 2 आरोपींना अटक केली। या कारवाईत 5 बंदुकी, धारदार तलवार, 350 जिवंत कारतूस, बुलेटप्रूफ जॅकेटसह एकूण 12,08,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवायांमुळे शहरात खळबळ उडाली आहे। पहिल्या घटनेत रणवीर वर्मा हा पांढरकवाडा रोडनं मोपेडनं जात असताना पोलिसांनी त्याला अडवून झडती घेतली। त्याच्याकडील पोत्यात 5 पिस्तुली, 350 जिवंत कारतूस, 1 तलवार, बुलेटप्रूफ जॅकेट आणि इतर साहित्य आढळून आलं। या कारवाईत 7,78,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रणवीर याने ही शस्त्रे कामरान अहमद राहणार देहरादून उत्तराखंड याच्याकडून खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे। कामरान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात दिल्लीसह विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत।